आम्ही बघा हे बनवतोय इन्स्टंट नूडल्स. 4 जण आहे. 2 पॅकेट घेतलेले काल. बस. हे बघा बनले सगळं. काय झालं सोम्या दाखव. परत पाऊस सुरू झालाय. जाकडे गावाच्या इथं आलोय आणि डिझेल संपलं. हे बघा जागा इथं ॲक्च्युली मानेरी आणि तळी आहे ना रे बाबू. तळी आहे म्हणून 2 गावं इथं गावली. सरळ आम्ही गेलो इकडे चाफेर गाव आहे. तिथं जाण्याचा प्लॅन थोडा हे केला, कॅन्सल केला. आणि बसायला कुठं जागा नव्हती म्हणून अगं इथं तळी आहे गाव आहे. इथं बाजूला आंब्याचं झाड दिसलं बघा हे. आणि इथंच मग आपला अड्डा लावला. आता कामाला लावलं आहे बाबूनी. हा सगळा सेटअप केला. सोम शेट इथं काय करत होते, टमॅटो कापतात ते नूडल्ससाठी. पोरं बसले तिथं इंटरनेटवर. वातावरण बघा आणि पावसाचं वातावरण झालं बघा तिकडे काळं ढग. आणि गाडी आपली आहे इथं. आज रोडच्या बाजूलाच लावलं, कुठंच जागा नव्हती. आतमध्ये ह्या सगळ्या प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत. पूर्ण कंपाऊंड विम्पाऊंड सगळं टाकलं आहे. मोठ्या लोकांच्या जागा आहेत सगळ्या. त्याच्यामुळे बघा ह्या आंब्याखाली इथं मस्त जागा होती. असे रिव्हर्समध्ये इथं टाकले. लोक येता जाता बघतात ते, पण काय करणार आता, भूक पण लागली. ए शिव्या कशाला देतोय, काय केलं? आता मी एकच टमॅटो आहे असं काय करतो बाबू? सांगा की जरा बाई. इथं मुंबईची लोक लगा हे करतात, तुम्ही शिव्याला देताय. हा त्याला बनवतो डेट मला. एडिट नाही करणार आहे काय? कशाला धुवायचं बाबू? चल सिलेंडर घे. सगळं दिले आता हातात. काय आलं बनवायचं कसं बघू देतो. हे पण सिलेंडर दिली. काम करणारा बघतो सोहम आहे इकडे. जरा दाखव चड्डी घातलेला सोहम. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. त्याला पवायचं आहे. त्याला सांगितलं पवायला देतो तुला. पवणार ना? अक्षय बघ जरा ह्याच्याकडे मुंबईला आल्यावर. पण तो घाबरत नाही अक्षय. अक्षय कोण आहे त्याला मेसेज गेला. तर पाणी घेतो. आम्ही बघा हे बनवतोय इन्स्टंट नूडल्स. 4 जण आहे. 2 पॅकेट घेतलेले काल. बस मसाले काढ की त्यात. टाकतात आता तोडकी तोडून टाकायचं बघा. आता ते आता हे बघा. हे बघा नूडल्स बनायला चालले. मग तिथं भाजी कापतोय तो. इथं बाबू कांदा कापायला घेतलाय. नूडल्स झाले की आपण खाऊया. बाबू आता पूर्ण हे दिसतं. आपल्याकडे सगळे पण आपल्याकडे भांडी नाही. खायचं कशातलं? तुम्ही त्याच्यात खा, मी याच्यात खातो ते त्याच्यात खा. ते खातील दोघं. प्लेटा आणाय पाहिजे होत्या घरनं. दिसतंय तुम्ही काय वाचतो काय सांगणार? हा हे बघा बनले सगळे. काय झालं सोम्या दाखव. चांगलं थोडं पातेल आहे ना. थोडं तिखट पाहिजे. मोठं पाहिलं होतं पातेल.
लागते हे सांग. चांगलं आहे पण 100% टाकलं ना तुम्हाला जसं वाचलं का तरी हे राहिलं टाकायचं अहो. एक आम्ही एकदा आणलेलं एक्स्ट्रा आणलेलं तर राहिलं टाकायचं. तिकड बाजूला असं चटणी आहे आपल्याकडे. चटणी मस्त जेवण झाले. एक हा पाऊजा आंबा काढून दुसरा स्टॉल आणि इकडं. पाऊस यायला लागलाय. आता घरी जाऊनच पिकवू आपण. सोम शेटणी आंबा आणलाय. आता पोरं आंबा काढत होतं का त्या झाडात. खाण्यात एक नंबर आहे. तुम्ही लोकं जावा आंबा काढून शिव्या बिया दिलं तर म्हणायचं मी वेगळं लेंडोरच आहे म्हणायचं. वातावरण एवढं बेकार आहे सर्दीसारखं झालं. पॅक करतोय आता सगळं आणि निघूया. पाऊस दाखव पाऊस आला. पाऊस बघ आईचे पकड बाबू शेड किल्ला शॉट. बंद कसं होतं रे दादा. झालं काय माहिती आहे का ड्रोन शॉट्स घ्यायचे होते पण पावसाने बघा आठवड्यात गेले. पाऊस आलाय जोरात नाही आलेला बऱ्यापैकी आलाय. बघूया एक 5-10 मिनटं पुढे जाऊन थांबू. जर पाऊस गेला तर ड्रोन शॉट घेऊ नाहीतर हा प्लॅन फेल घरी. याला आंघोळ घालू याला नदीत टाकतो खरं पोचू. झालं काय माहिती आहे का आत्ता ओके मनेरी गाव आहे. इकडं मागं सगळं मनेरी गाव आहे आणि हे मागं बघताय का तिथनंच आता आम्ही आलो. जोरात पाऊस सुरू झाला तिथं आणि इथं या ठिकाणी थांबलो. इथं पाऊस म्हणजे एक 5% पाऊस होता ज्यावेळेस गाडी थांबवली. ड्रोन जोडला सगळा परत पाऊस सुरू झाला आहे. परत पाऊस सुरू झाला आहे आणि आता परत ड्रोन उडवणं म्हणजे थोडं लय मुश्किल आहे. बाकी हे बघा हे गाव काय नाही पुढच्या वेळेस येऊ आपण काय टेन्शन नाही. आता माझ्या मते पावसाची सुरुवात झालं होतं काय माहिती आहे का पावसामध्ये आपला ड्रोन उडत नाही कारण की ज्या मोटरी आहेत ना ड्रोनच्या त्या अशा बाहेर एक्सपोज असतात आणि त्यात पाणी बिणी गेलं तर मग परत प्रॉब्लेम होऊन जाईल. आपला रिपेअर व्हायला पण थोडं लय झंझट आहे. रिपेअर करण्याच्या पैशामध्ये एक नवीन ड्रोन येईल. एवढं कॉस्टली आहेत ड्रोन रिपेअरिंग त्यासाठी रिस्क नको म्हणलं आता. ओके आणि झालं काय माहिती आहे का या हाय टेन्शन वायरी पण आहेत बघा. मी तुम्हाला म्हटलं ना मी कोयना साईडला काय येत नाही. या वायरी आहेत ना या वायरी या बघा या अशा ठिकाणी ड्रोन उडवणं थोडं रिस्की आहे. त्या साईडला ज्यावेळेस आपण अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं त्या साईडला पण होत्या वायरी पण पलीकडच्या साईडला होत्या त्यामुळे जास्त काही हे नव्हतं. आता इथं झालं काय माहिती आहे बघा त्याच्या खालीच आणि याचा चरचर आवाज येतो आहे. ड्रोनला थोडा प्रॉब्लेम येतो ड्रोनच्या सिग्नलमध्ये. तर राहू द्या आता दाखवण्यासारखं आहे म्हणजे आता करवंदा दाखवतो जा मग तुम्हाला जाकडे साईडला यायचं जा मग का तुला मागं बसायला जागा दिली नाही ना का जरा थांबलो गाडीला चालवली. रस्त्याच्या बाजूलाच बघा सगळी करवंद आहेत हे बघा. हा तेच आहे का बघा कसलं जायला या साईडला लय करवंद आहेत. काय झालं कडू आहे आंबट आहेत. पुढच्या आलं चला मी चालू का गाडी दुधाची जायची कुठेतरी. जाकडे गावाच्या इथं आलं आणि डिझेल संपलं. डिझेल टाकलं रस्त्यावर बाजूला सर जरा व्हायचं डिझेल टाकूया घरापर्यंत गाडी चालतो पण.
तर झालं काय माहिती आहे का, आता आलो आम्ही घरी. झालं काय, ज्यावेळेस वरती म्हणजे कुठं बरं झाकड्याच्या इथं डिझेल भरलं. डिझेल भरून आम्ही सरळ स्ट्रेट आलो मोरगिरीमध्ये. मोरगिरीमध्ये थोडा टाईमपास केला, चहा पिला. एक काहीतरी तिथं दुकान आहे. मागच्याच बिल्डर आणि मी ज्यावेळेस गुंजाळी या गावाला गेलो त्यावेळेस तिथं मस्त चहा आणि भजी खाल्लेलं. पण अनफॉर्च्युनेटली ते दुकान बंद होतं, ती टपरी बंद होती. त्यासाठी एका ठिकाणी चहा पिला आणि डायरेक्ट वरती आलो. तर झालं काय, ज्यावेळेस वरती होतो आणि ॲक्च्युली ज्यावेळेस आम्ही इथनं आंबेघरमधनं मोरगिरीमधली ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस तिथं काय होतं, रस्त्याचं काम चाललं. त्याच्यामुळं धूळ ही भयंकर उडत होती आणि तोंडावर मास्क नाही काय नाही, त्याच्यामुळं झाली धुळीची ॲलर्जी. धुळीची मला ॲक्च्युली ॲलर्जी आहे. धूळ जर आजूबाजूला उडली तर मला होती सर्दी. तर आंबेघरमधनं खाली उतरताना सर्दीची अशी कंडिशन झालेली. पण थोडंफार इकडं तिकडं हे करत आणि त्याच्यामध्ये पाऊस वातावरण चेंज झालं त्याच्यामुळं सर्दीसारखं झालं. आणि झालं काय, मनेरी आणि अजून एक गाव होतं, त्या गावाचं शूट करायचं होतं. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं की पाऊस आला, पावसामुळं गणित हे फिसकटलं. त्यासाठी तिथलं काही शूट केलं नाही. बघू आपण परतच्या वेळेस ज्यावेळेस आता पावसाची जर सुरुवात आजपासून सांगितले. ढगाळ वातावरण झालं आहे बघा इथं. संध्याकाळचे वाजलेत 6 आणि त्याच्यामुळं हा प्लॅन म्हणजे आपण जी भटकंती करायला गेलो तो प्लॅन फिसकटला असं म्हणतात. आणि एका ठिकाणी थांबून आम्ही लय करवंद खाल्ली. मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा, इथं वरती आय बटनवर लिंक देतो. तर तिथं भयंकर अशी करवंद खाल्ली. त्या जाळ्या आम्हाला माहीत होत्या, ज्या करवंदाच्या जाळ्या आहेत ना तिथं आता प्रत्येकसारखं येणं जाणं होतं. त्यामुळे आंब्याची झाडं करवंदाची झाडं ही माहीत झालीत की कोणत्या आंब्याला आंबे आहेत. आंबं भेटलंच नाही असं म्हणा, एक 7-8च आंबे खाल्ले आणि करवंद तर भयंकर खाल्ली त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर आलो वरती. पायशीमध्ये थांबायचं होतं पण बाबूला म्हणलं की चल जाऊया खाली. आणि झालं काय तुम्हाला सांगतो मी. एका मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं गाडीपणी मॉडिफिकेशन करायचं आहे. तर हे बघा धूळ बघा कशी होते काय माहिती आहे का. बघा इथनं ना, इथं खाली इथनं धूर येतोय. म्हणजे सायलेन्सरचा असा कसा छोटासा म्हणजे सौम्य प्रमाणात असं धूर येतोय. तो ॲक्च्युली प्रत्येक गाडीमधनं येतो. पण ह्याचं कसं असतं, अगोदर पण यायचा पण बघा हे पॅक आहे बघा इथं, हे कम्प्लिटली पॅक आहे त्याच्यामुळे इथनं येत नाही. पण हे कसं आहे बघा उघडत आहे. आपण अल्ट्रेशन ज्यावेळेस केलं त्यावेळेस बघा हे इथं कापलं आहे. तर हे आता हे असं लावायला काहीतरी इथं करायला पाहिजे असं मला वाटतं, कारण की इथनं दूर येतं बाहेर. नाहीतर मग हे सांगाडच बदलायला पाहिजे. आता 1-2 मित्रांना मी सांगितलं हे असं असं काय भेटतं का बघा. ते ॲक्च्युली मला काय म्हणले, आल्याला मी त्यांना फोन केला तर ते मला काय म्हणले की हे असंच असतं अल्ट्रेशनमध्ये, तुम्हाला ते कापायलाच लागतं. बघू एक मित्र म्हणला की त्या साईजचं जर आपल्याला हे असलं वालं जर भेटलं जिथं आपण नट बोल्ट असे टाकू शकतो ते जर भेटलं तर ते देतो म्हणला. आणि धुळीची अवस्था दाखवतो तुम्हाला. आता धूळ दाखवतो गाडीमध्ये केवढी धूळ आहे. हे बघा हे बघा ही धूळ गाडी जाताना चकाचकमध्ये होती. आता बघा धूळ आहे. सगळं सामान अजून ह्याच्यातच आहे, काढलंच नाही. पूर्ण असं डोकं जाम झालेलं. त्यामुळं घरात आलो. गोळी चेस्ट ऑन कोल्ड म्हणून नावाची गोळी सर्दीवरची, ती गोळी खाल्ली आणि झोपलो जरा विक्स लावलं, झोपी गेलो. आणि नंतर आता कुठं बघा बरं वाटतंय. तर ठीक आहे, असं हा छोटासा प्लॅन फिसकटला म्हणून हा व्हिडिओ असेल. तर काय नाही, असे अनुभव हे यायला पाहिजेत. कारण की आपण रेडी नव्हतो याला रेडी होतो पण कसं पावसाचं वातावरण जेव्हापासून घरातून निघलो तेव्हापासून पावसाचं वातावरण नव्हतं. पण आता पाऊस डायरेक्ट आला. जाऊ द्या, असंच होत राहतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.